सोलापुरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी सलग सुरू असलेल्या या पावसामुळे नदी नाले तलाव ओढे ओसंडून वाहू लागलेत। हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे आता शहरातील ओढा ओव्हरफ्लो झालाय। दक्षिण सोलापुरातील बक्षी हिप्परगा या गावामध्ये पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप, ओढ्याचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। धाराशिवच्या परंडामधील चांदणी नदीला मोठा पूर, पुरामुळे शिरसाव या गावाचा 6 गावांशी संपर्क तुटला। बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांपासून मुसळधार पावसाची हजेरी। दाताळा या ठिकाणी नाल्यात पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती। बुलढाणा शहरावर धुक्याची चादर, शहर आणि परिसरात कोसळत असलेल्या पावसामुळे धुक्याची चादर पसरली। खरीप पिकांवर रोगराईचीही शक्यता बळावली। साताऱ्यातील मालोशी आणि परमाळे पठार परिसरातील निसर्ग श्रावणात बहरलं, तर आकाश या ठिकाणी दाटून आलेल्या ढगांचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 187 मिलीमीटर पावसाची नोंद। धरणाच्या 2 दरवाजांमधनं 2000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग। जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये 25 दिवसांपासून पावसाची दडी, पाण्याअभावी आता पाचोरा चाळीसगावातल्या पिकांची वाढ खुंटली। खरीप हंगाम निघून जाऊन या ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे शेतकरी चिंतेत। जळगावच्या बोरनार शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा धुडगूस, नीलगाय आणि रानडुकरांकडून मक्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या भोरमध्ये धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मंत्री विखेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। या बैठकीत धरण क्षेत्रातील विविध प्रश्न आणि विकास कामांमधील अडचणी स्थानिकांनी मंत्र्यांसमोर मांडल्या। नाशिकच्या दिंडोरीमध्ये अनेक घरांना हादरा बसल्याची घटना, तर सुखोई लढाऊ विमानांच्या आवाजामुळे हादरे बसल्याची पोलिसांची माहिती। आवाजाच्या दाबाने अनेक घरांच्या काचाही फुटल्या। सोलापूरच्या माढ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशालेची इमारत दुरावस्थेत, शाळेच्या दुरुस्तीसाठी निधीच नाही। शिक्षण विभागाला गळती लागलेल्या वर्गखोल्यांवर ताडपत्री टाकण्याची वेळ। तर लातूरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट। यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांकडून सरनाईकांचं जंगी स्वागत। मुंबई आंदोलनाच्या नियोजनासाठी मराठा समाजाची चावडी बैठक, तर मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार। 2017 मधील बैलगाडा शर्यत बंदी विरोधातील आंदोलनाप्रकरणी आता 32 जणांवर अटक वॉरंट दाखल। गुन्ह्यांमध्ये न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे कारवाई। अटक वॉरंटमध्ये भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे, खेडचे आमदार दिलीप मोहिते यासह माजी खासदार शिवाजीराव पाटील आणि माजी खासदार बाळा भेगडे यांचाही समावेश। सूरज चव्हाणांची नियुक्ती होताच नांदेडमध्ये छावा संघटना आक्रमक। सुनील तटकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन। सोलापूरच्या करमाळ्यातील कुंभेज या फाट्यावरील मराठा या ठिकाणी एकीकरण समिती आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती। दरम्यान या ठिकाणी मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन। 10 जणांसह इतर जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा। अमरावतीमधील अचलपूरच्या फिनले मिल कामगारांच्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष। आज आंदोलनाचा 8वा दिवस। 2 कामगारांचं कंपनीच्या चिमणीवर बसून आंदोलन। शेकडो कामगारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू। नाशिकच्या चांदवडमध्ये 23 ऑगस्टला काँग्रेसची कांदा परिषद। कांदा परिषदेतनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधणार। कांदा खरेदी घोटाळ्यासंदर्भात काँग्रेस आक्रमक। बुलढाण्यामध्ये नागरी प्रश्नांवरून काँग्रेसची मलकापूर पालिकेत धडक, तर 10 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा। अमरावतीमध्ये बोर ब्लास्टिंगला स्थगिती असताना सुद्धा ब्लास्टिंग सुरू। बोर ब्लास्टिंग विरोधात ग्रामस्थ आक्रमक। 4 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ग्रामस्थांचं आमरण उपोषण। जोपर्यंत बोर ब्लास्टिंग बंद होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचाही इशारा। नवी मुंबईतील नेरूळमध्ये दहीहंडीला परवानगी न दिल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक। नेरूळ विभाग कार्यालयामध्ये ठाकरेंच्या सेनेची निदर्शनं। पुण्यात कॅरी ऑन संदर्भात विद्यार्थी काँग्रेस आक्रमक। 1.5 महिन्यानंतर सुद्धा कॅरी ऑन संदर्भात कोणताही निर्णय नाही। विद्यार्थी काँग्रेसकडून प्रशासनाचा जाहीर निषेध। 3 विषयात पैकीच्या पैकी गुण तरी सुद्धा नापास। नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे। विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालयाला नोटीस।
साताऱ्यातील वाठार स्टेशनमध्ये अधिकाऱ्यासोबत कर्जदारांचा वाद, पतसंस्थेतनं जप्तीसाठी आलेल्या वसुली अधिकाऱ्यासोबत कर्जदाराकडून धक्काबुक्की, पतसंस्थेनं कागदपत्रांचा चुकीचा वापर करून कर्ज लाटल्याचाही आरोप, तर दीर्घकाळ थकबाकी न फेडल्यामुळे जप्तीची कारवाई. तर पुण्यामध्ये वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यामध्ये तुफान राडा, शिवीगाळ करत एकमेकांना मारहाणीमागचं कारण अद्याप अस्पष्ट, तर भांडणाचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यात एका बैठकीत माजी महापौर सिद्धार्थ धेंडे यांचा मोबाईलवर गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागेसंदर्भात या ठिकाणी बैठक सुरू असताना हा प्रकार समोर. आंबेडकरी जनतेत धेंडेंविरोधात नाराजी. नागपुरात रील्सच्या नादात जीव धोक्यात घालून स्टंटबाजी, रामनगर परिसरातील व्हिडिओ असल्याची माहिती. संबंधित विद्यार्थ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई, 7,000चा दंडही वसूल. विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून समज दिल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,906 विविध धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवले. पुन्हा भोंगे लावायचे असल्याचा अर्ज या ठिकाणी करावा लागणार, मात्र त्यांची मर्यादा 3 महिन्यांसाठीच असेल. ठाण्याच्या कळव्यातील पारसी कॅफेला पहाटेच्या सुमारास आग, कॅफेतील साहित्याचं आगीमध्ये मोठं नुकसान. पुणे अहिल्यानगर मार्गावरील रांजणगाव गणपतीजवळ ट्रकला अपघात, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नागपूरमध्ये देहव्यापार करून घेणाऱ्या एका महिलेला अटक, सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई, तर 2 पीडित महिलांची यातनं सुटका. 40,000चा मुद्देमालही जप्त. तर जालन्याच्या बदनापूरमध्ये सुद्धा देहविक्री होत असलेल्या हॉटेलवर पोलिसांचा छापा, तर हॉटेलमधनं 4 पुरुष आणि 3 महिलांना अटक केली. आरोपींवर पीटा अंतर्गत गुन्हा दाखल. भाईंदर पश्चिम कार्यरत पोलीस ऋतिक चव्हाण याच्या राहत्या घरी आत्महत्या, तर आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाहीये. शिवाय पोलिसांकडून या संदर्भातला पुढील तपास सुरू. जळगावच्या यावलमधील वडोदा गावात दुकानात चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद, तर 2,32,000चं साहित्य चोरट्यांनी लांबवल्याची पोलिसात नोंद. चोरीच्या घटना वाढल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 4 वर्षात जप्त केलेल्या 4,000 किलो अंमली पदार्थ जाळून नष्ट, कोर्टाची परवानगी घेतल्यानंतर पोलीस कवायत मैदानावर ही कारवाई. नाशकात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक, मराठा प्रवर्गात नसलेल्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली. 5 जणांच्या टोळीकडून 5,63,000ची फसवणूक झाल्याची माहिती. जालना जिल्ह्यातील शेतकरी अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये कृषी आणि पंचायतीचे कर्मचारी रडारवर, घनसावंगीमधील 2 कृषी सहाय्यक निलंबित, तर 76 जणांच्या विभागीय चौकशी प्रस्तावित. जळगावच्या चाळीसगाव नगरपालिकेचा प्रभाग आराखडा सोमवारी प्रसिद्ध होणार. नागरिकांना हरकतींसाठी केवळ 4 दिवस शिल्लक. बीडच्या परळीतील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल अजूनही बंदच. कामानिमित्त 15 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत हा पूल बंद करण्यात आला होता. उड्डाणपूल बंद असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी हैराण झालेल्या प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार, तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी 900 पोलीस तैनात असणार. साताऱ्याच्या कराडमध्ये नशामुक्त भारत अभियान अंतर्गत बाईक रॅली, उपविभागीय पोलीस दलाच्या वतीनं या रॅलीचं आयोजन. नागपुरात अखंड भारत संकल्प दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम संपन्न. नागपूरच्या सक्करदरा या चौकात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी गायलं समूह गीत, समूह वंदे भारत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस, जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मॉकड्रिल संपन्न. नाशिकच्या येवला शहरामध्ये धान पंचमी निमित्त पालखी मिरवणूक, तर ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि तरुणांचा यामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग. पुण्याच्या भोरमधील विद्या प्रतिष्ठान शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये 700 विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाडोच्या सुबक अशा मूर्ती बनवल्या होत्या. नाशिकच्या येवल्यामध्ये पीओपी बंदी उशिरा उठवल्यामुळे गणपती मूर्तींच्या किमतीत वाढ, निर्मितीला विलंबामुळे भाव वाढले. पुण्याच्या राजगुरुनगरमधील तिन्हेवाडी परिसरात बिबट्याची दहशत, लोकवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची रहिवाशांची मागणी.